काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे आएगी. हे वाक्य तुमच्या कानांवर अनेकदा पडलं असेलच. आज याच वाक्याचा प्रत्यक्षात प्रत्यय आलाय तो अक्षय गाडेकरच्या कामगिरीमुळे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावचा अक्षय आज अधिकारी बनलाय. शेतकरी बापाच्या या पोरानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपलं लक्ष गाठलंय. अन्न आणि औषध प्रशासन या विभागात अक्षय गाडेकरची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे अक्षयचे वडील आता आपल्या शेतात जे कडधान्य आणि फळं पिकवणार आहेत त्याच उत्पादनाची अक्षय साहेब म्हणून चाचणी करणार आहेत. ते काही वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा, त्यानं कुठेतरी सरकारी पदावर तो जाऊन बसावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. त्यामुळे निश्चितच घरच्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि भावी आयुष्यात नक्कीच त्या पदावर योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षयने आज वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. अक्षयचं यश पाहून त्यांची छाती अभिमानानं भरून आली आहे. मुलाचा रिझल्ट लागल्यानंतर मला वैयक्तिक खूप आनंद झाला, माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला. आम्ही शेती करत असताना खूप उत्तमरित्या शेती करतो, पण हवामान ते चढ उतार बदलामुळं शेती व्यवसाय धोक्यात आला. त्याच्यामुळं 2 मुलापैकी एक मुलगा शासकीय सेवेत जावा आणि लोकांची सेवा करावी आणि आपल्या उत्पन्नाचा शेतीला काहीतरी हातभार लावा आणि असं स्रोत निर्माण करावा उत्पन्नाचा, असं मला मनोमन वाटत होतं. कारण मी शेती करून जनतेची माहितीच्या रूपाने मी देवाणघेवाण करून सेवाच करीत आहे. त्यांनी पण तशी शासकीय पदभार घेऊन काहीतरी सेवा करावी असं मला वाटत होतं आणि त्यांना पद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला, माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला, माझ्या नातेवाईकांना खूप आनंद झाला, माझ्या गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला. काय बरं त्याच्याकडून पुढची काय अपेक्षा आहे? त्यांनी ज्या पदावर निवड झाली ही जनतेची सेवा करण्यासाठी ते पद आहे आणि त्या पदाला योग्य तो न्याय त्यांनी दिला पाहिजे. कारण ज्या शासनाची जी अपेक्षा असते, जो पदभार दिला जातो त्यावेळेस जनतेच्या सेवेसाठी ते शासकीय पद असतं आणि लोकांना त्याच्यातून जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून तो सोडवण्यासाठी तो अधिकारी नेमला जातो. त्यांना जे पद मिळालेलं आहे ते फूड सेफ्टी, तर आता आपण पाहता मोठ्या प्रमाणात भेसळचं युग तयार झालं आहे, तर त्याच्यावर योग्य लोकांवर जे गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे असा त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे. तर गावकऱ्यांनीही अक्षयच्या कामगिरीचं कौतुक केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून अक्षयनं MSc ॲग्रिकल्चर ही पदवी घेतलीय. त्यानंतर अक्षयनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अक्षयने पोलीस विभागात आणि कृषी विभागात प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्याला अपयश आलं. मात्र जिद्द आणि सातत्य ठेवत तो अखेर प्रशासकीय सेवेत रुजू झालाय. माझी ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि घरच्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि सर्व गावकऱ्यांना तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना पण ह्या गोष्टीचा आनंद झालेला आहे. कधीपासून तू तयारी करत होता? मी सन 2020 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या आधी मी 2 परीक्षा दिलेल्या आहेत. त्याच्या आधी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पदाची मुख्य परीक्षा दिली होती. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी पदासाठी सुद्धा मी मुलाखत दिली होती, पण त्याच्यामध्ये मला अपयश आले होते. पण मी सातत्य ठेवले आणि या विभागात मी आता माझी निवड झाली. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.